तर आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंडनुसार कोण जाणार आज घरातून बाहेर याबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की 8 लोक घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली होती आणि या 8 मधूनच कोणी ना कोणी आज म्हणजे आज आहे भाऊच्या धक्क्याचं शूटिंग, तर आज घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आणि आपल्याला ते रविवारी समजणार आहे की नक्की कोण घराच्या बाहेर गेलं ते. तर काल जे वोटिंग ट्रेंड होते त्यामध्ये करण 1 नंबरला होता आणि शेवटच्या नंबरला ओमकार होता आणि आजच्या सुद्धा वोटिंग ट्रेंडमध्ये काहीच बदल झालेला नाही आहे. 8 नंबरवरती ओमकारच आहे. खरं तर ओमकारला खूप जास्त संधी दिली होती घरातल्या कंटेस्टंटनी सुधारण्याची, काहीतरी करण्याची, पण ओमकारने जे आहे ते सुधारायचं नावसुद्धा नाही घेतलं. दिव्याने त्याला चान्स दिला होता काहीतरी करायचा, पण त्यांनी काहीच केलं नाही आणि प्रेक्षकांना तो असाही पसंत पडत नाही आहे, म्हणून तो नंबर 8 वरती आहे. त्याच्यानंतर नंबर 7 वरती आहे सोनाली राऊत. सोनाली राऊतचा सुद्धा काही गेम नाही आहे आणि ते नंबर 7 वरती आहे. 6 वरती आहे रुचिता जामदार. थोडासा सपोर्ट मिळताना दिसतोय, कारण याच्या आधी ती लास्ट नंबरला असायची. त्यानंतर आहे दीपाली सय्यद, जे आहे ते नंबर 5 वरती आलेले आहे. खरं तर नंबर 4 वरती होत्या दीपाली सय्यद, पण सध्या जे काही त्यांचा गेम चालला आहे तो लोकांना आवडत नाही आहे, म्हणून त्या नंबर 5 वरती आलेल्या आहेत आणि त्यांची जागा घेतलेली आहे नंबर 4 वरती प्रभूने. प्रभूच्या बाबतीत जे काय जे झालं म्हणजे सागर कारंडे त्याला ओरडला, त्याच्यामुळे कदाचित वोटिंग वाढलेली दिसते प्रभूची. नंबर 3 वरती आहे प्राजक्ता शुक्रे. आता या प्राजक्ता शुक्रेला म्हणजे लिंबुनीच्या झाडामागे हिला खूप जास्त वोट होताना दिसत आहे. नंबर 3 वरती आहे. नंबर 2 वरती आहे विशाल कोटियान आणि नंबर 1 वरती आहे ऑरेंज ज्यूस गँग मेंबर करण सोनवणे. अशा प्रकारचे वोटिंग ट्रेंड आहेत आणि हे फायनल वोटिंग ट्रेंड आहेत. या वोटिंग ट्रेंडकडे पाहिलं तर काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतंय सोनाली, ओमकार या दोघातला एक कंटेस्टंट बाहेर जाईल, पण मला शुअर शॉट गट फिलिंग आहे की ओमकारच घराच्या बाहेर जायला पाहिजे. जर का ओमकार घराच्या बाहेर नाही गेला तर बिग बॉसच्या एलिमिनेशन प्रक्रियेवरून माझा विश्वास वाढेल. इनफॅक्ट मला असं वाटतं एक नाही 3-3 एलिमिनेशन झाले तरी काही फरक नाही पडणार, किंवा 2-2 एलिमिनेशन झाले तर काही फरक नाही पडणार. आणि या आठवड्यात जर का 2 एलिमिनेशन झाले तर मला असं वाटतं ओमकार आणि सोनाली ही 2 लोक घराच्या बाहेर जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, कोण जाईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.